मोशन इन अ प्लेन. वेलकम बॅक अगेन सगळेजण. आता मोशन इन अ प्लेन मधला आपला नेक्स्ट जो पुढचा पॉईंट आहे तो आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. पहिल्यांदा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय ते आपण समजावून घेऊ. द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. रिलेटिव्ह म्हणजे परस्परात असणारी जी काय व्हेलॉसिटी आहे त्याला आपण काय म्हणतो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता काय आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे ते आधी आपल्याला पाहिलं पाहिजे. The relative velocity of object A having velocity v bar with respect to object B having velocity vb bar is given by vab bar is equal to va bar minus vb bar. इक्वेशन वर फर्स्ट समजा दोन ऑब्जेक्ट आहेत. एक आहे ए ऑब्जेक्ट, दुसरा आहे बी ऑब्जेक्ट. ए ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी समजा va बार आहे, बी ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी व्ही बार, व्हेलॉसिटी ऑफ बी ऑब्जेक्ट. दोघांच्या मधली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपल्याला कशी काढायची असेल तर ती कशी काढणार. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ए कडून बी कडे म्हणजे ए बी बार, व्हेलॉसिटी ऑफ ए बी बार इज इक्वल टू व्ही ए बार मायनस व्ही बी बार. त्याला आपण काय म्हणू, इक्वेशन वन फर्स्ट असं म्हणू. ओके, काय म्हणतो आपण, रिलेटिव्ह velocity. So the relative velocity of object A having velocity va bar with respect to the object B having velocity vb bar ही कशी मिळणार तर दोघांच्या मध्ये असणारी सबस्ट्रॅक्शन म्हणजे एका ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी आहे, दुसऱ्याच्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जो बी ऑब्जेक्ट आहे त्याची व्हेलॉसिटी vb बार आहे. मग दोघांच्या मधला डिफरन्स, सो vab बार इज इक्वल टू व्ही बार मायनस व्ही बी बार. सिमिलरली समजा कुणाची द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट ए. आता बी कडून ए कडे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी घ्यायची असेल तर इज गिवन बाय काय व्ही बी ए बार म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए व्ही बार मायनस व्ही ए बार. क्वेश्चन नंबर सेकंड. आता इथं आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी घेतली तर सिमिलरली द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट ए आणि त्यांची जी असणारी रिस्पेक्टिव्ह रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे ती कशी मिळाली, बी कडून ए कडे म्हणजे व्ही बी ए बार इज इक्वल टू व्ही बी बार मायनस व्ही ए बार. सो फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला काय भेटलं, व्हीएबी बार इज इक्वल टू व्ही ए बार मायनस व्ही बी बार. सेकंड इक्वेशन मध्ये काय भेटलं, व्ही बी ए बार इज इक्वल टू व्ही बी बार मायनस व्ही ए बार. त्याला आपण सेकंड इक्वेशन आहे. दोन्ही इक्वेशन मध्ये बघितलं तर इथं व्ही ए बार आधी आहे, व्ही बी नंतर आहे. सेकंड इक्वेशन मध्ये बघितलं तर व्ही बी बार आधी आहे आणि व्ही ए बार बाद नंतर आहे. याचा अर्थ दोघांची जर कंपॅरिझन केली तर दोघांचं आन्सर सेम येईल. दे आर सेम इन मॅग्निट्यूड्स बट परंतु काय वी कॅन सी दॅट द मॅग्निट्यूड्स ऑफ टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटीज आर इक्वल. तर आपल्याला असं लक्षात येतं की दोन्ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचे असणारे जे मॅग्निट्यूड्स आहेत ते कसे आहेत, इक्वल आहेत and their directions are opposite. मात्र त्यांचे डिरेक्शन्स कसे आहेत, ऑपोजिट. कारण कसं काय डिरेक्शन ऑपोजिट, ए कडून बी कडे म्हणजे असं आणि सेकंड मध्ये काय म्हटलं आपण, बी कडून ए कडे म्हणजे असं. म्हणजे दोघांची किंमत सेम आहे मात्र त्यांच्यामध्ये येणारं त्याचं जे डिरेक्शन आहे ए कडून बी कडे अशी डिरेक्शन आणि बी कडून ए कडे अशी डिरेक्शन, म्हणजे डिरेक्शन फक्त काय आहे, ऑपोजिट आहे. So this is nothing but a relative velocity. आता समजा म्हटलं आपण we can see that magnitudes of two relative velocities are equal and their directions are opposite. Consider the
number of objects from A, B, C, D, E, F up to Z. समजा नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असतील A, B, C, D असे कुठंपर्यंत Z पर्यंत. Then their comparatively relative velocity from A to Z is given by. ते कसं मिळणार बघा. Relative velocity from A to Z क्रमशः जायचं. So relative velocity of A to B, then B to C, then C to D, असं up to X to Y, and then finally Y to Z. समजा आपण नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स कन्सिडर केले, कुठून कुठे A, B, C, D असे Z पर्यंत ऑब्जेक्ट कन्सिडर केले आणि त्याची असणारी पर्टिक्युलर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची असेल कुठून कुठं A कडून Z पर्यंतची, तर काय म्हणणार आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ फ्रॉम A टू Z इज इक्वल टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटी फ्रॉम A टू B, B to C, C to D, X to Y up to Y to Z. सो क्रम कसा याचा A to B, B to C, to D, B to E up to Z. हा त्याचे ऑर्डर महत्वाचे. ही काय झाली त्याची ऑर्डर. काय काय म्हटलं आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. काय म्हटलं द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट A having velocity VA bar with respect to the object B having velocity VB bar is given by. काय इक्वेशन आहे VAB bar is equal to VA bar minus VB bar. याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हटलं. सिमिलरली समजा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट B विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचे A घ्यायचे. सो त्याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी असणार आहे VBA बार is equal to VB bar minus VA bar. Okay, so we can see that the magnitudes of two relative velocities are equal and their directions are मात्र कशा असणार आहेत opposite असणार आहेत. So therefore relative velocity from A to Z is equal to, जर आपल्याला नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असतील A, B, C, D असं Z पर्यंत असतील तर relative velocity from A to Z is given by relative velocity VAB bar प्लस व्ही बार बी सी प्लस असं व्ही बार सी डी अप टू व्ही बार वाय झेड. त्याचा असणारं जे पर्टिक्युलर जो ऑर्डर आहे ती कशी आहे ए टू बी, बी टू सी, सी टू डी आणि डी टू ए असं अप टू झेड पर्यंत. ओके. रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरतीच आधारित एक आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल पाहायचं आहे. काय आहे एक्झाम्पल पाहूया. रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवरतीच आधारित आहे एक एक्झाम्पल, ते आपल्याला एक्झाम्पल पाहायचं आहे. काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये अँड एरोप्लेन म्हणजे एरोप्लेन विमान तुम्हाला समजतं इज ट्रॅव्हलिंग नॉर्थवर्ड. समजा एक एरोप्लेन आहे म्हणजे एरोप्लेन कुठं जातं उत्तर दिशेला निघालेलं आहे ट्रॅव्हलिंग नॉर्थवर्ड विथ अ व्हेलॉसिटी ऑफ 300 km/h की ज्याची असणारी जी म्हणजे एक एरोप्लेन आहे जे उत्तर दिशेला निघालेलं आहे आणि त्याचं जो वेग आहे ताशी किती आहे 300 km/h विथ रिस्पेक्ट टू अर्थ. कशा असतं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ही रिस्पेक्टिव्ह असते बरोबर विथ रिस्पेक्ट टू अर्थ. सो विंड इज ब्लोविंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. मात्र वाऱ्याचा हवेचा जो प्रवाह आहे तो ईस्टकडून पूर्वेकडून वेस्टकडं पश्चिमेकडे आहे. हे बघा एक एरोप्लेन आहे जे उत्तर दिशेला निघालेलं आहे 300 km/h अँड विंड इज ब्लोविंग. हवेचा जो प्रवाह आहे तो मात्र कुठून कुठे आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे वेस्ट टू ईस्ट टू वेस्ट ॲट अ स्पीड ऑफ 100 km/h.
आता हवेचं प्रवाहाचं पण स्पीड आहे जो जवळपास 100 किलोमीटर पर आवर आहे. क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ द एरोप्लेन. मग त्या विमानाची किती व्हेलॉसिटी असेल विथ रिस्पेक्ट टू विंड. विथ रिस्पेक्ट टू विंड म्हणजे विमान एकतर उत्तरेला निघालेलं आहे, हवेचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे, विमान जाण्याचा वेग 300 किलोमीटर पर आवर आहे, हवेचा वेग 100 किलोमीटर पर आवर आहे. तर त्या विमानाचा वेग किती विथ रिस्पेक्ट टू विंड. तर असणाऱ्या त्या हवेच्या प्रवाहाशी असणाऱ्या विमानाचा वेग किती, असा आपला क्वेश्चन आहे. सो लेट द व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ. पहिल्यांदा आपण व्हेलॉसिटी त्या एरोप्लेनची कन्सिडर करू विथ रिस्पेक्ट टू अर्थ. बघा, व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ कसं लिहिलं, ए एरोप्लेन ई अर्थ. व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ हे आपण म्हटलं. सेकंड बघा, व्हेलॉसिटी ऑफ विंड हवा विथ रिस्पेक्ट टू अर्थ, त्याला आपण काय म्हणायचं, व्हेलॉसिटी ऑफ विंड डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू एअर, त्याला आपण म्हणलो पी डब्ल्यू ई. सो द व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड. आता बघा, आता इथं ट्विस्ट केलं. आता व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड जे विचारलेलं आहे. सो व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड, velocity of aeroplane with respect to wind AW can be determined as, अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. velocity of aeroplane with respect to wind is equal to काय असणार आहे. सो velocity of aeroplane with respect to air plus velocity of असणारी जी काय विंड आहे with respect to earth, म्हणजे अर्थ टू विंड असं दिलेलं आहे. सो हे कन्वर्ट केलं. So velocity of aeroplane with respect to earth minus velocity of wind with respect to earth, दोघांमध्ये सबट्रॅक्शन होणार. सो एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ अलॉंग एक्स ॲक्सिस पकडलं आणि विंड टू अर्थ जे पूर्वेकडून पश्चिमकडे आहे ते विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस पकडलं. तर काय येणार बघा ते. सो व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ जे किती आहे 300, जे आपण अलॉंग नॉर्थ डिरेक्शन म्हणजे वाय ॲक्सिस पकडणार आहे. आणि हे किती आहे -100 I cap plus 300 J cap. सो कन्सिडरिंग द नॉर्थ अलॉंग वाय ॲक्सिस, नॉर्थ म्हणजे काय म्हणू आपण अलॉंग वाय ॲक्सिस, आणि नॉर्थ जर आपण उत्तर दिशा जर अलॉंग वाय ॲक्सिस घेतली तर ती काय येणार आहे, त्याचं एरोप्लेनचं स्पीड 300 ते नंतर येणार. सो मॅग्निट्यूड ऑफ, तर त्याची जी किंमत आहे velocity of aeroplane with respect to wind, aeroplane ची with respect to wind ची, so under root vx square plus vy square. vx ची किंमत किती आहे बघा 100, 100 चा स्क्वेअर हे 2 0 into 100 आणखीन 2 0 4 0 झाला 1 as it is plus 300 into 300 हे 2 0 आणखी 300 चे 2 0 4 0 आणि चा स्क्वेअर 9. so therefore 10,000 plus 90,000 1 lakh. So 1 lakh means 100 into, so 1 lakh means okay 10,000 into 10. 1 lakh means 1 लाख म्हणजे किती 10,000 गुणिले 10. त्या 10,000चं जे येणारं वर्गमूळ आहे ते किती 100 आणि वर्गमूळामधलं 10 जे आहे ते तसंच राहील. हे किती येणार आहे आन्सर 1 लाख. 1 लाख म्हणजे किती 10,000 into 10. 10,000चं स्क्वेअर रूट 100, अंडर रूट मधला 10 जायचं आहे ते किलोमीटर पर आवर. सो दिस इज द respective velocity of aeroplane with respect to wind and its direction. Direction we know that theta is equal to tan inverse of Vy upon Vx. Vy ची किंमत किती आहे 300, Vx ची किंमत किती आहे 100. So 300 upon 100 that is 3. So here we have to find out tangents. So therefore natural tangents of 3. There is required answer is 3.
So here 3. So therefore this here 3.0061 आपल्याला आन्सर किती काढायचा आहे 3 काढायचं आहे. सो 3.0061 तर हे वरचं 6661 जर आपल्याला काय करायचं असेल घालवायचं असेल तर याच्यामध्ये हा अँगल बघा 71 डिग्री आणि याच्यामध्ये जवळपास काय करायचं आपल्याला 0.6 जो आहे तो पकडला तर हे सबस्ट्रॅक्ट होईल म्हणजे काय येणार बघा 71.6 डिग्री. ओके 71.6 डिग्री कारण की हे किती आहे 0.0061 हे 0061 कॅन्सल करायचं असेल. ओके तर काय होणार आहे बघा इकडे किती आहे 58. सो देअरफॉर हा 36 डिग्री जो आहे तर इथं किती राहणार आहे 0.6 डिग्री. सो देअरफॉर 71.6 डिग्री इज टुवर्ड्स नॉर्थ ॲट ईस्ट. आता हे एवढं डिरेक्शन आपल्याला विचारलेलं नाही त्यांनी फक्त आपल्याला व्हेलॉसिटी विचारलेली जी आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे. डिरेक्शन जर काढायची असेल तर किती येणार बघा 71.6 डिग्री टुवर्ड्स नॉर्थ. नॉर्थ म्हणजे उत्तरेला ऑफ ईस्ट म्हणजे नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये जे आहे ईशान्य आपण म्हणतो ईशान्येला तर ती त्याचं काय असणार आहे करस्पॉन्डिंग डिरेक्शन असणार आहे. ओके सो दिस इज एक्झाम्पल. काय विचारलेलं एक एरोप्लेन आहे काय होतं एरोप्लेन इज ट्रॅव्हलिंग नॉर्थवर्ड विथ व्हेलॉसिटी ऑफ 300 km/h with respect to earth. So wind is blowing from east to west at a speed of 100 km/h. So what is the velocity of the aeroplane with respect to the wind असा क्वेश्चन विचारलेला. तर त्या एरोप्लेनची विथ रिस्पेक्ट टू विंड काय असेल व्हेलॉसिटी. पहिल्यांदा आपण काय म्हटलं सो लेट द व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ ती काय घेतली VAE बार. व्हेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू अर्थ जे आपण काय म्हटलं व्हेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू अर्थ VWE. सो द व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड ते काय घेतलं AW एअर टू विंड कॅन बी डिटरमाइंड ॲज बघा एअर टू विंड इज इक्वल टू एअर टू अर्थ एरोप्लेन टू velocity of aeroplane with respect to earth plus velocity of earth with respect to wind म्हणजेच एरोप्लेन टू अर्थ मायनस विंड टू अर्थ. सो मायनस 100 I कॅप प्लस 300 J कॅप. आता 100 आधी का हे का तर हे अलॉंग आपण एक्स ॲक्सिस घेतो आणि हे अलॉंग नॉर्थ डिरेक्शन वाय ॲक्सिस घेतली. सो कन्सिडरिंग नॉर्थ अलॉंग वाय ॲक्सिस सो मॅग्निट्यूड ऑफ velocity of air with respect to wind is given by VX स्क्वेअर प्लस VY स्क्वेअर. VX स्क्वेअरची किंमत VY स्क्वेअरची किंमत 1,00,000 आलं त्याचं स्क्वेअर रूट 100 × 110 आणि डिरेक्शन थीटा टेन रूट्स ऑफ VY अपॉन VX याचं आन्सर येणार 3 म्हणजेच काय 71.6 डिग्री इज टुवर्ड्स नॉर्थ ऑफ ईस्ट. ओके काय काय पहिलं आपण पहिल्यांदा आपण काय बघितलं रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. काय आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मीन्स द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट ए हॅव्हिंग व्हेलॉसिटी VA बार म्हटलं विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट बी त्याची व्हेलॉसिटी काय म्हटलं आपण VB बार. ओके सो त्यांच्यामध्ये असणारी जी कंपॅरेटिव्ह रिलेटिव्ह व्हेलॉसिटी जी आहे ती रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आपण कशी फाइंड आउट केली VAB बार इज इक्वल टू काय घेतलं VA बार मायनस VB बार. आपण म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट बी विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट ए घेतला. आता VBA बार इज इक्वल टू VB मायनस VA बार इक्वेशन नंबर सेकंड. तर वी कॅन सी दॅट आपल्याला माहिती आहे द मॅग्निट्यूड्स ऑफ द टू रिलेटिव्ह व्हेलॉसिटीज आर इक्वल अँड देअर डिरेक्शन्स मात्र कसे असतील अपोजिट असणार आहेत. कारण VAB बार आणि VBA बार दोघांचा आन्सर सेम येणार आहे मात्र दोघांची डिरेक्शन मात्र कशी असेल अपोजिट असेल. ओके
So here we consider the number of objects from A to Z. So their respective relative velocity is given by VAB bar plus VBC bar plus VCD bar up to VYZ bar. आता त्याचे ऑर्डर कसे A to B, B to C, C to D, D to E आणि up to Z. ओके, सो दिस इज करस्पॉन्डिंग रिलेटिव्ह व्हेलॉसिटीज. नेक्स्ट आपण काय बघितलं होतं, एक एक्झाम्पल पाहिलं. काय एक्झाम्पल? एन एरोप्लेन इज ट्रॅव्हलिंग नॉर्थवर्ड विथ व्हेलॉसिटी ऑफ 300 km/h. एक व्हेलॉसिटी विमान उत्तरेला जातं 300 km/h विथ रिस्पेक्ट टू अर्थ. विंड इज ब्लोईंग फ्रॉम ईस्ट टू वेस्ट ॲट अ स्पीड ऑफ 100 km/h. हवेचा प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे 100 km/h. सो व्हॉट इज द व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू द विंड, असा क्वेश्चन आपल्याला विचारलेला. सो व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू अर्थ, तो आपण काय घेतला, VAE. व्हेलॉसिटी ऑफ विंड विथ रिस्पेक्ट टू अर्थ बी VWE घेतला, विंड टू अर्थ. सो व्हेलॉसिटी ऑफ एरोप्लेन विथ रिस्पेक्ट टू विंड, ओके, VAW, तो फाइंड आउट करायचा आहे. कॅन बी डिटरमाइंड ॲज velocity of aeroplane with respect to wind is equal to aeroplane with earth आणि earth with wind दोघांची ॲडिशन म्हणजेच सबस्ट्रॅक्शन येणार, VAE मायनस VWE, आणि ते काय आलं -100 I cap plus 300 J cap. आता कन्सिडरिंग नॉर्थ अलॉंग वाय ॲक्सिस, ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू विंड काय येणार, VX स्क्वेअर, म्हणजे 100चा स्क्वेअर करा, तो किती येतो, जवळपास 10,000. 300चा स्क्वेअर करा, तो किती येतो, 90,000. दोघांचे ॲडिशन केल्यानंतर जवळपास किती येतं, 1,00,000. त्याचा वर्गमूळ काढा, काय येतं, 100√10 km/h. अँड इट्स डिरेक्शन, आणि त्याची जी डिरेक्शन आहे ती काय येणार, θ इज tan inverse ऑफ VY/VX. VYची किंमत किती आहे, 300, VXची किंमत 100 म्हणजेच 3, आणि 3 म्हणजेच किती, 71.6 डिग्री इज टुवर्ड्स नॉर्थ ऑफ ईस्ट. आता अशा प्रकारचे क्वेश्चन्स MPSC UPSCच्या ह्याच्यामध्ये असतात. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे पुढचा तो आहे प्रोजेक्टाईल मोशन. आता कशाला म्हणायचं प्रोजेक्टाईल मोशन आणि काय आहे त्याचं ॲप्लिकेशन्स वगैरे ते आपल्याला पुढं पाहायचं आहे. Any object in flight after being thrown with some velocity is called a projectile and its motion is called a projectile motion. So any object in flight after being thrown with some velocity is called projectile. समजा खडू घेतला मी असा फेकला तर तो काय होईल, प्रोजेक्टाईल मोशन. फुटबॉल पायाने काय करतात, त्याला फुटबॉलला किक दिली जाते, काय होतं, फुटबॉल वरती जातो. सो हे सुद्धा काय झालं, एक प्रकारचं प्रोजेक्टाईल मोशन झालं. सो प्रोजेक्टाईल मोशन म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल, एनी ऑब्जेक्ट इन फ्लाईट आफ्टर बिईंग ए थ्रोन विथ सम व्हेलॉसिटी, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इज कॉल्ड अ प्रोजेक्टाईल. ओके, म्हणजे कुठलीही वस्तू जर आपण हवेत फेकली असेल किंवा फुटबॉलला जर आपण किक मारली तर फुटबॉलची व्हेलॉसिटी अटेन करणार आहे आणि ठराविक वेळेनंतर तो खाली पडणार आहे. म्हणजे हे जे आहे यालाच आपण काय म्हणतो ॲक्च्युली, प्रोजेक्टाईल किंवा प्रोजेक्टाईल मोशन. तर आपली डेफिनेशन काय आहे, एनी ऑब्जेक्ट इन फ्लाइट आफ्टर बीइंग थ्रोन विथ सम व्हेलॉसिटी इज कॉल्ड प्रोजेक्टाईल अँड इट्स मोशन इज कॉल्ड ॲज प्रोजेक्टाईल मोशन. सो बास्केटबॉल असेल तो थ्रोन केला जातो वरती, क्रिकेटमध्ये असणारा बॉलर बॅट्समनकडे बॉल टाकतो, प्रोजेक्टाईल मोशन आहे त्या बॉलची, किंवा बॅट्समन तो बॉल भिरकवतो बॅटच्या साहाय्याने. तर हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे आहेत, बऱ्यापैकी प्रोजेक्टाईल मोशनचे एक्झाम्पल्स आहेत. सो प्रोजेक्टाईल म्हणजे आपल्या लक्षात आलेलं आहे. आता प्रोजेक्टाईल होत असताना काहीतरी आपल्याला बेसिक म्हणजे ग्राउंड अलॉंग एक्स ॲक्सिस, त्याचं होणारं जे प्रोजेक्शन आहे ते अलॉंग वाय ॲक्सिस, म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, व्हर्टिकल व्हेलॉसिटी, या गोष्टी लक्षात आपल्या पाहिजेत. सो एनी ऑब्जेक्ट इन फ्लाइट आफ्टर बीइंग थ्रोन विथ सम व्हेलॉसिटी इज कॉल्ड अ प्रोजेक्टाईल अँड इट्स मोशन इज कॉल्ड प्रोजेक्टाईल मोशन.
So here let us assume that the initial velocity of the projectile is u bar. समजा आपण असं म्हणू की एखादा वस्तू आहे जी आपल्याला प्रोजेक्ट करायची आणि त्याची असणारी जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती इनिशियल व्हेलॉसिटी आपण काय म्हणतोय u बार असं म्हणतोय. and its direction makes an angle theta. आता समजा हे जमीन आहे, प्रोजेक्शन जर असं होत असेल तर हे प्रोजेक्शन होत असताना त्याचा इनिशियल जो अँगल आहे या ठिकाणचा तो काय असणार आहे थीटा विथ द हॉरिझॉन्टल. आता हा थीटाच आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की तो किती थीटा असेल तर मॅक्झिमम त्याचं काय होईल लॉन्चिंग होईल. सो लेट अस अज्यूम दॅट द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द प्रोजेक्टाइल इज u बार. असं समजा की इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द प्रोजेक्टाइल इज u बार असेल and its direction makes an angle theta with the horizontal. आणि त्याची असणारी जी डिरेक्शन आहे त्याच्यामध्ये काहीतरी अँगल होतो विथ द हॉरिझॉन्टल बरोबर. सो द प्रोजेक्टाइल इज थ्रोन फ्रॉम द ग्राउंड. आता प्रोजेक्टाइल वस्तू आपण काय करतो ग्राउंड वरूनच थ्रोन ऑफ करतो त्यावरती. प्रोजेक्टाइल इज थ्रोन फ्रॉम द ग्राउंड. वी टेक द एक्स ॲक्सिस अलॉंग द ग्राउंड. जे आपण इथं काय कन्सिडर करतो एक्स ॲक्सिस जो आहे अलॉंग द ग्राउंड तो आपण कन्सिडर करतो. आणि वाय ॲक्सिस इन द व्हर्टिकल डिरेक्शन. आणि वाय ॲक्सिस जो आहे तो आपण कसं कन्सिडर करतो व्हर्टिकल डिरेक्शनमध्ये. सो द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कॉम्पोनंट्स ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी आर u cos theta and u sin theta रिस्पेक्टिव्हली. बेसिक दिलेलं आहे आता. हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट्स ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट u sin theta. व्हर्टिकल कॉम्पोनंट काय दिलेलं आहे बघा. सो u cos theta जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे, व्हर्टिकल कॉम्पोनंट जो आहे तो काय आहे u sin theta आहे. सो द कॉम्पोनंट्स ऑफ व्हेलॉसिटी ॲट टाइम t आर गिव्हन बाय. टाइम t असताना आता फॉर्म्युला आपल्याला जनरल माहिती आहे v इज इक्वल टू u प्लस at. v इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी u प्लस at. मात्र टाइम सुरुवातीचं जे आहे इनिशियल टाइम 0 असणार आहे. सो t 0. सो राहणार काय फक्त ux हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट तो काय असणार आहे u cos theta. हे कॉम्पोनंट कसं येणार तुम्ही व्हर्टिकल जर लाईन घेतली त्याच्यामध्ये रिझॉल्युशन ऑफ वेक्टर घेतलं तर कोणा समोरची बाजू म्हणजे व्हर्टिकल डिरेक्शन u sin theta, कोणा लगतची बाजू म्हणजे हॉरिझॉन्टल डिरेक्शन u cos theta. समजलं कसं येतं ते. सो देअरफॉर vx इज इक्वल टू ux u cos theta. आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट जो आहे त्याचा तो व्हर्टिकल कॉम्पोनंट म्हणजेच काय म्हणणार आपण vy असं म्हणणार आहे. आणि ते vy इज इक्वल टू काय बघा v इज इक्वल टू u प्लस at. u प्लस at. आता हे g जे आहे ते काय आहे बाळांनो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एखादी वस्तू जमिनीवरून उंच अशी जाणार आहे म्हणजे ती अगेन्स्ट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काम करते म्हणून प्लसचं काय होतं मायनस येणार म्हणजे ते काय होणार आहे मायनस एच्या ऐवजी तिथं काय घेतलं आपण ॲक्सलरेशन जी घेतलं. सो व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ दॅट व्हेलॉसिटी काय होणार बघा v इज इक्वल टू u प्लस at. u अलॉंग डिरेक्शन y ॲक्सिस प्लसचं काय होणार आहे ते मायनस gt. सो व्हर्टिकल कॉम्पोनंट दॅट u sin theta मायनस gt. आणि ह्याला आपण काय म्हणू इक्वेशन नंबर सेकंड. याला काय म्हटलं इक्वेशन नंबर सेकंड. पहिल्यांदा आपण बघितलं प्रोजेक्टाइल मोशन. कशाला म्हटलं प्रोजेक्टाइल मोशन. एनी ऑब्जेक्ट इन फ्लाइट आफ्टर बिंग थ्रोन विथ सम व्हेलॉसिटी इज कॉल्ड अ प्रोजेक्टाइल. म्हणजे कुठलीही वस्तू जर असेल ओके ती कशी आहे इन फ्लाइट ओके आफ्टर बिंग थ्रोन म्हणजे फेकल्यानंतर ती कशी झाली फ्लाइट झालेली आहे हवेमध्ये तरंगते किंवा उंच जाते विथ सम व्हेलॉसिटी यालाच काय म्हणतो आपण प्रोजेक्टाइल. आणि त्याची जी मोशन आहे त्याला म्हणणार आहे प्रोजेक्टाइल मोशन. इथं आपण काय कन्सिडर केलं. सो लेट अस अज्युम दॅट द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द प्रोजेक्टाइल इज u बार and its direction makes an angle theta with the horizontal. So the projectile is thrown from the ground. प्रोजेक्टाइल आपण काय केला फेकला कुठून फ्रॉम द ग्राउंड पासून.
So we take the x-axis along the ground and y-axis in the vertical direction. So therefore horizontal and vertical components of inertial velocity काय असणार, horizontal component u cos theta and vertical component काय असणार आहे u sin theta. So the components of velocity at time are given by vx is equal to ux plus at. आता इथं सुरुवातीचा टाइम नाही म्हणजे u cos theta येणार आहे. ओके, आणि सॉरी ॲक्सलरेशन त्यानंतर व्ही वाय इज इक्वल टू यू वाय म्हणजे व्ही मायनस ए टी, एच्या ऐवजी जी घेतलं. सो काय येणार बघा यू साइन थिटा मायनस जी टी. कॉम्पोनंट कसे आले बऱ्यापैकी, ज्यावेळी आपण व्हर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेतो म्हणजे ही त्याची पर्टिक्युलर काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे यू इनिशियल व्हेलॉसिटी. जर इथून जर आपण त्याला काय केलं एक परपेंडिक्युलर ड्रॉन केला की अलॉंग एक्स ॲक्सिस आहे हे अलॉंग वाय ॲक्सिस आहे, तर इथं समजा जर थिटा घेतला तर कॉस थिटा इज इक्वल टू थिटा घेतला कॉस थिटा इज इक्वल टू कोणालगतची बाजू एक्स आहे आणि कर्ण काय आहे त्याचा यू. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय होईल बघा हा यू इकडे जाईल यू कॉस थिटा. म्हणजेच हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट एक्स डिरेक्शनची व्हॅल्यू सेम. जर समजा बाळा साइन थिटा अप्लाय केला तर साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड. अपोजिट साइड म्हणजेच काय बघा त्याची किंमत वायच आहे. सो वाय अपॉन त्याची असणारी व्हेलॉसिटी कर्ण यू आहे. सो वाय इज इक्वल टू यू साइन थिटा. त्यामुळे हा झाला काय वाय म्हणजे व्हर्टिकल कॉम्पोनंट, हा एक्स एक्स म्हणजे काय हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. ओके, तर या पद्धतीने त्याचे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कॉम्पोनंट्स येतात. सो जी डायग्राम आहे या डायग्रामनुसार आपल्याला प्रोजेक्टाइल मोशन काय करायचं आहे पाहायचं आहे. आता काय आहे त्या डायग्राममध्ये बघा, अलॉंग एक्स ॲक्सिस आणि अलॉंग वाय ॲक्सिस. आता एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आपण काय घेतोय असणारी आपली प्रोजेक्टाइल मोशन आणि वाय ॲक्सिसच्या अलॉंग त्याचा असणारी जी व्हेलॉसिटी आहे ते आपण पाहणार आहोत. सो कन्सिडर a projectile body which is projected from origin O with making an some angle, so it attains a higher height. After that it will goes fall down towards the earth surface, so which is along x axis and y axis respectively. So what happened here? So this is a horizontal velocity ux and vertical velocity uy, and its projectile velocity that is u, which is making an angle theta with the horizontal surface. So therefore here we have to find out its projections. So consider a projectile body which is just projected from point O such that their displacements are given by. The displacement चे असणारे जे इक्वेशन्स आहेत ते काय आहेत, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन काय आहे, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. सो डिस्प्लेसमेंट अलॉंग x ॲक्सिस, डिस्प्लेसमेंट अलॉंग x ॲक्सिस काय बघा s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आता इथं असणारं जे अलॉंग एक्स ॲक्सिस आहे त्याचं असणारं जे टाइम किंवा ॲक्सलरेशन विथ ग्राउंड आहे. ओके, म्हणजे काय ना काय फक्त s इज इक्वल टू ut हाफ at स्क्वेअर येणार. सो ut u अलॉंग एक्स ॲक्सिस ux म्हणजे u cos theta t, इक्वेशन नंबर 3. So again displacement of the particle with vertical direction, that is sy is equal to ut plus half at square. आता ॲक्सलरेशन येणार कारण की आता त्याची डिरेक्शन कशी आहे, ॲक्सलरेशनची अपोजिट टू द ग्राउंड, ग्राउंड पासून वरती जाणार आहे. सो डिरेक्शन मायनस होणार. सो sy इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. तर व्हर्टिकल डिरेक्शन असेल तर uy u साइन थिटा t तसाच आहे हाफ at स्क्वेअर. a च्या ऐवजी काय येणार g.
सो मायनस हाफ gt स्क्वेअर इक्वेशन नंबर 3. ओके, काय काय बघितलं बघा. द डिस्प्लेसमेंट्स आर गिवन बाय sx इज इक्वल टू u cos थीटा टी आणि sy इज इक्वल टू u sin थीटा टी मायनस हाफ gt स्क्वेअर. सो द डिरेक्शन्स आर गिवन बाय, डिरेक्शन काय असणार आहे, टॅन. डिरेक्शन ऑफ दॅट पार्टिकल इज गिवन बाय अल्फा. ओके, आणि ते डिरेक्शन कशी मिळणार आहे आपल्याला. सो टॅन अल्फा इज इक्वल टू vy अपॉन vx, vy ऑफ फंक्शन टी, vx ऑफ फंक्शन टी. कन्सिडर ज्यावेळी आपण प्रोजेक्टाईल बॉडी म्हणतो, जेव्हा ते येतं इथून त्याचं प्रोजेक्शन होणार आहे अलॉंग एक्स ॲक्सिस, त्याची व्हेलॉसिटी ux आहे. समजा ए हा इथं पॉईंट पकडला आपण, हा पॉईंट समजा जर ए पकडला तर ए या ठिकाणची त्याची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ux आहे आणि ए या पॉईंट ठिकाणची त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी uy आहे आणि त्याची जनरल व्हेलॉसिटी किती आहे, u आहे. ॲट पॉईंट पी त्याची रिचेस्ट इट अटेन्स मॅक्झिमम हाईट, दॅट इज ॲट पॉईंट पी त्याची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ux आहे. समजा तो पॉईंट बी या ठिकाणी आला असेल, आता त्याची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ux आहे आणि व्हर्टिकल व्हेलॉसिटी मात्र कशी आहे, फॉलिंग डाऊनवर्ड डिरेक्शन u आहे आणि त्याची असणारी जी प्रोजेक्टर व्हेलॉसिटी आहे ती u आहे. इथून ती बॉडी जर आपण प्रोजेक्ट केली तर ती मॅक्झिमम हाईटला जाणार आहे, त्यानंतर ती परत कुठे येणार आहे, q. म्हणजे p इंडिकेट्स इट्स मॅक्झिमम हाईट आणि ॲट q इट ऑन द ग्राउंड, या ठिकाणी तो प्रोजेक्टेड बॉडी ग्राउंड वरती असणार आहे. सो जनरली परत त्याची व्हेलॉसिटी बघा ही u आणि ही डाऊनवर्ड डिरेक्शन, ही हॉरिझॉन्टल डिरेक्शन, अगेन इट मेकिंग एन अँगल थीटा. So direction that is tan theta is means tan alpha is equal to vy upon vx. So the vertical velocity keeps on decreasing. त्याची असणारी vertical velocity ती काय अशी वाढतच जाणार नाही की ती कायमचीच वस्तू पुढे सरकीत जाईल. Vertical velocity हळूहळू काय होत जाणार आहे, keeps on कमी कमी होत जाणार आहे, decreasing as the projectile goes up. म्हणजे जेव्हा ती प्रोजेक्टाईल वस्तू वरती जाणार आहे तसतशी त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी काय होणार आहे, डिक्रीज होत जाणार आहे अँड बिकम्स 0. आणि शेवटी ती असणारी जी व्हर्टिकल व्हेलॉसिटी आहे ती व्हर्टिकल व्हेलॉसिटी काय होणार आहे, 0 होणार आहे ॲट सर्टन टाईम. म्हणजे एका ठराविक वेळेनंतर ती असणारी व्हर्टिकल व्हेलॉसिटी काय होईल, 0 होईल. सो ॲट दॅट टाईम म्हणजे बघा पॉईंट पी जो आहे त्या ठिकाणी त्याची व्हर्टिकल व्हेलॉसिटी काय होणार आहे, 0 होणार आहे. सो ॲट दॅट टाईम द हाईट ऑफ द प्रोजेक्टाईल इज मॅक्झिमम. त्यावेळी त्याची असणारी जी हाईट आहे दॅट टाईमला ती कशी असेल, प्रोजेक्टाईलची हाईट मॅक्झिमम असणार आहे. सो द व्हेलॉसिटी देन स्टार्ट्स इन्क्रीजिंग इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. त्यावेळी मात्र पॉईंट पीला ती प्रोजेक्टेड बॉडी गेल्यानंतर तिथून मात्र ती खाली काय होणार आहे, पडणार आहे. सो ॲट दॅट टाईम द हाईट ऑफ द प्रोजेक्टाईल इज मॅक्झिमम अँड देन व्हेलॉसिटी देन स्टार्ट्स इन्क्रीजिंग इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. अशा वेळी मात्र त्याची असणारी जी डाऊनवर्ड डिरेक्शनची व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो ॲज द पार्टिकल इज नाव फॉलिंग अंडर द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड. त्यामुळे पार्टिकल काय होणार आहे, फॉलो होणार आहे. कसा, अंडर द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फील्ड, पृथ्वीच्या गुरुत्वीय जे क्षेत्र आहे त्याच्यानुसार, विथ कॉन्स्टंट हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी. आणि त्याचा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी बरोबर ते काय होणार आहे, अंडर द ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स ते डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये पडणार आहे. ओके, काय काय म्हटलं आपण, एक प्रोजेक्टेड बॉडी आहे जी बॉडी आपण ओ पॉईंटपासून काय केले, लॉन्च केले ओरिजिनपासून. आता हॉरिझॉन्टल त्याची असणारी जी काय डिरेक्शन आहे ती ux आहे आणि व्हर्टिकल कॉम्पोनंटमध्ये असणारी जी डिरेक्शन आहे ती काय आहे, uy आहे. पॉईंट ए या ठिकाणी तो जरी वस्तू गेली तर त्याची हॉरिझॉन्टल डिरेक्शन ux आहे, व्हर्टिकल uy आहे आणि त्याची जनरल डिरेक्शन प्रोजेक्टाईल मोशनची असणारी व्हेलॉसिटी u आहे. पॉईंट पी या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, हायेस्ट असणार आहे. त्यावेळी त्याची हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी काय असणार आहे, ux. ओके, ज्यावेळी तीच असणारी प्रोजेक्टेड बॉडी पॉईंट पीच्या ठिकाणी येणार, पॉईंट बीच्या ठिकाणी येणार आहे, तेव्हा त्याची असणारी हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ux आहे आणि व्हर्टिकल डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असणारी व्हेलॉसिटी uy आहे. आणि u म्हणजे त्याची काय आहे, इनिशियल जी व्हेलॉसिटी आहे ती आहे. आता आफ्टर पॉईंट पी म्हणजे मॅक्झिमम हाईट अटेन करत असतानापर्यंत त्याची व्हेलॉसिटी काय होत जाणार आहे, कीप्स ऑन डिक्रीजिंग ॲज द प्रोजेक्टाईल गोज अप अँड बिकम्स 0 ॲट सर्टन टाईम.
म्हणजे त्या पीएच या ठिकाणी. आता त्याच टाईमला काय होणार, द हाईट ऑफ प्रोजेक्टाईल इज मॅक्झिमम. बघा त्या ठिकाणची असणारी हाईट कशी आहे, मॅक्झिमम आहे. सो द व्हेलॉसिटी देन स्टार्ट्स इन्क्रीजिंग इन द डाउनवर्ड डिरेक्शन. त्यानंतर मात्र व्हेलॉसिटी जी आहे ती काय होणार आहे, स्टार्ट्स इन्क्रीजिंग कुठे, इन द डाउनवर्ड डिरेक्शन. सो ॲज द पार्टिकल इज नाव फॉलिंग अंडर द अर्थ्स ग्रॅव्हिटेशन फील्ड. त्यामुळे तो पार्टिकल काय होणार आहे, फॉलो होणार आहे खाली पृथ्वीच्या गुरुत्वीय क्षेत्रामुळे विथ कॉन्स्टंट हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ व्हेलॉसिटी Ux. ओके, म्हणजे Q या ठिकाणी वेळेला तो कुठे येणार आहे, ग्राउंडवरती येणार आहे. म्हणजेच काय एक्सप्रेशन त्याचं होणार बघा. सो देअर फॉर एक्सप्रेशन इज गिवन बाय, काय एक्सप्रेशन त्याचं होणार आहे. So therefore the projectile is assumed to start from the origin of the coordinate system O. Okay, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, so the projectile is assumed to start from the origin of the coordinate system O. ती projectile जे आहे ते O पासून स्टार्ट होईल, start from O. So the point of maximum height is indicated by P. आता त्याची जी मॅक्झिमम हाईट होती ती आपण कशाने इंडिकेट करणार आहे, P ने इंडिकेट करणार आहे. And point where it falls down to ground is indicated by Q. And point कसा point where it falls down की ज्या ठिकाणी तो पडणार आहे कुठे, टू ग्राउंड, ते कशाने इंडिकेट करणार आहे आपण, Q न इंडिकेट करणार. ओके, काय काय म्हटलं बघा. द पार्टिकल इज अज्युम्ड टू स्टार्ट फ्रॉम द ओरिजिन ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम. जो O पासून आपण काय म्हणतो, स्टार्ट होईल. सो द पॉइंट ऑफ मॅक्झिमम हाईट इज इंडिकेटेड बाय P. And point where it falls down to ground is indicated by Q. So the horizontal distance covered by the projectile before it falls to the ground is OQ. आता जनरली जर आपण डायग्रामकडे बघितलं तर त्याचा असणारा हॉरिझॉन्टल डिस्टन्स जे आहे ते काय आहे बघा, ह्या O पासून कुठं असणार आहे, ह्या Q पर्यंत असणार आहे. म्हणजे हे जे OQ आहे हे काय आहे, त्याचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स. So horizontal distance covered by the projectile before it falls to the ground is OQ. Okay, so let the time taken by the projectile to reach the maximum height be T0. हे बघा आपण काहीतरी त्याचा टाइम कन्सिडर करणार त्या प्रोजेक्टाईलचं, कशासाठी, टू रीच द मॅक्झिमम हाईट. आता मॅक्झिमम हाईट म्हणजे तो कुठं रीच झालेला आहे, तर पॉईंट P या ठिकाणी. तर तिथंपर्यंत जाण्यासाठीचा लागणारा जो त्याचा वेळ आहे तो आपण काय कन्सिडर करतोय, T0. सो ॲट द हायेस्ट पॉईंट P T इज इक्वल टू T0 अँड Vy किती असणार आहे, त्याचा 0 असणार आहे. सो फ्रॉम इक्वेशन जे सेकंड मगाशी आपण बघितलं होतं, काय होतं, U इज इक्वल टू UT प्लस V इज इक्वल टू U प्लस AT. ओके, ते आता त्याची व्हेलॉसिटी मॅक्झिमम फायनल व्हेलॉसिटी 0 आहे. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट U साइन थिटा, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं साइन मायनस असणार आहे. सो मायनस G आणि हायेस्ट त्याचं असणारी जी टाईम आहे ते त्यावेळेचं T0. सो देअरफॉर T0 इज इक्वल टू U साइन थिटा अपॉन G. सो टोटल टाइम इन एअर इज इक्वल टू ट्वाइस T0 बिकॉज इज द टाइम ऑफ द फ्लाईट. ओके, काय काय म्हटलं आपण बघा. The projectile is assumed to start from the origin of the coordinate system B O. तर ते जे प्रोजेक्टाईल झालेलं आहे ते प्रोजेक्टाईल आपण कुठून स्टार्ट केलं, ओरिजिन पासून सिस्टीमचे चालू केलं, ज्याला आपण O असं म्हटलं. सो द पॉइंट ऑफ मॅक्झिमम हाईट इज इंडिकेटेड बाय P. जे मॅक्झिमम हाईट ते अटेंड करणार आहे ते आपण कशाने इंडिकेट करणार आहे, P न. आणि पॉइंट वेअर इट फॉल्स डाऊन टू द ग्राउंड इज इंडिकेटेड बाय. So horizontal distance covered by the projectile before it falls to the ground is OQ. त्याचं horizontal distance तरी किती कापलं, OQ इतकं. So the time taken by the projectile to reach the maximum height by T0. मग जिथून तो स्टार्ट झाला तिथून तो मॅक्झिमम हाईट पर्यंत जाण्यासाठीचा घेतला गेलेला जो वेळ आहे त्याला आपण काय म्हणतो, T0 असं म्हणतो. So the time taken by the projectile to reach the maximum height be T0. So at the highest point P, time किती असणार आहे, P या ठिकाणी गेल्यानंतर time T0 झालं. So T is T0.
आणि त्या ठिकाणची व्हेलॉसिटी कीप्स ऑन डिक्रीजिंग. पॉईंट पीला ती पूर्णपणे व्हेलॉसिटी झिरो होणार आणि तिथून ते खाली पडणार, म्हणजे त्यावेळची व्हेलॉसिटी झिरो. सो देअरफॉर फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड जे मगाशी होतं, v is equal to u plus at. v is equal to u horizontal velocity, sorry vertical velocity u sin theta plus at. a च्या ऐवजी काय येणार g आणि ते डिरेक्शन कसं आहे मायनस. सो मायनस g टाइम काय आता झालं t नॉट. सो मायनस g t नॉट मी इकडे घेतलं, ते u sin theta तसाच आहे. सो t नॉट इज इक्वल टू u sin theta अपॉन g. सो टी नॉट बरोबर काय झालं यू साइन थीटा अपॉन जी. याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 6 असं म्हटलं. सो देअरफॉर टाइमचं व्हॅल्यू झाली टी नॉट इज इक्वल टू यू साइन थीटा व्हर्टिकल कॉम्पोनंटची असणारी व्हेलॉसिटी अपॉन जी. सो टोटल टाइम इन एअर, मग ती मॅक्सिमम किती, तर सुरुवातीला जातानाचा वेळ आणि परत पडतानाचा वेळ, जेवढा त्याला जाण्यासाठी वेळ लागणार आहे तेवढंच त्याला तिथून खाली येण्यासाठीचा वेळ लागणार आहे. सो टाइम मग टेकन बाय द प्रोजेक्टल बॉडी टू रीच द मॅक्झिमम हाईट इज इक्वल टू द टाइम टेकन बाय द प्रोजेक्ट बॉडी टू रीच द ग्राउंड विच इज द सेम. सो इट बिकम्स ट्वाइस टी नॉट. त्यामुळे टोटल टाइम जे आहे ते काय असेल ट्वाइस टी नॉट. सो इट इज कॉल्ड एज द टाइम ऑफ फ्लाइट. एकूण उड्डाण चालू झाल्यापासून उड्डाण संपेपर्यंत, म्हणजे एकूण उड्डाण करण्याचा त्याचा जे प्रोजेक्टेड बॉडीचा असणारा जो वेळ आहे त्याला आपण काय म्हणू, टाइम ऑफ फ्लाइट. ओके, त्याला आपण इथं काय म्हणणार आहे. सो इट इज कॉल्ड ॲज टोटल टाइम इन एअर इज इक्वल टू टी मीन्स ट्वाइस टी नॉट. इट इज द टाइम ऑफ द फ्लाइट. ओके, so the total horizontal distance traveled by the particle in this time t can be obtained by using equation number first. आता ते असणारा जो पार्टिकल आहे प्रोजेक्टेड पार्टिकल तो काय करणार आहे, मॅक्झिमम हाईट अटेन करणार आहे आणि त्यानंतर परत काय होणार आहे तो फॉलो होणार आहे. सो टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स, मग तो ओके इतकं काय करणार आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. So total horizontal distance traveled by the particle in this time t can be obtained by using equation number first. So काय असणार आहे इक्वेशन नंबर फर्स्ट, जे आपण मगाशी बघितलं, r is equal to ux t. ux म्हणजेच काय u cos theta, t म्हणजेच काय असतं ट्वाइस t नॉट. टोटल टाइम ऑफ फ्लाइट काय ट्वाइस t नॉट. हॉरिझॉन्टल डायरेक्शनची असणारी वेलोसिटी ux. टाइम काय घेणार आहे तो टोटल टाइम t, टाइम ऑफ फ्लाइट. सो u cos theta into twice t naught. ओके, काय काय म्हटलं आपण, द टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल इन दिस टाइम इट इज टी कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि ते असणारे जे इक्वेशन आहे तेच काय आहे, हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल. सो फर्स्ट इक्वेशन नंबर आपल्याला माहित आहे आर इज इक्वल टू यू एक्स टी, that is u cos theta into twice t naught. So r is equal to बघा काय काय होतं, हा u cos theta आहे असं आहे, 2 पण आहे असं आहे, t naught. t naught ची किंमत मगाशी आपण बघितली u sin theta upon g. u sin theta upon g. Okay, so therefore r is equal to 2 आहे असा u cos theta into x, u sin theta uy upon g. ओके, काय काय म्हटलं आपण, तर टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल इन टाइम t कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि ते इक्वेशन मगाचं आपल्याला माहित आहे काय होतं, s इज इक्वल टू u cos theta t. मग ते एसच्या ऐवजी हॉरिझॉन्टल डिस्टन्स डायग्राममध्ये आपण बघितलेलं आहे ओ टू क्यू, ते डिस्टन्स काय आहे आर आहे. सो आर इज इक्वल काय होईल यू एक्स टी. यू एक्स म्हणजे यू कॉस थिटा, टी म्हणजे ट्वाइस टी नॉट. सो आर इज इक्वल टू यू कॉस थिटा तसंच आहे, 2 पण तसंच आहे, टी नॉट म्हणजेच काय यू साइन थिटा अपॉन जी. सो आर इज इक्वल टू हा 2 आहे तो तसाच आहे, यू कॉस थिटा म्हणजे यू एक्स आहे आणि यू साइन थिटा म्हणजे यू वाय आहे अपॉन जी. सो देअरफॉर काय होणार बघा, सो आर इज इक्वल टू
टू तसाच आहे. ux म्हणजे u cos थिटा आणि uy म्हणजे u sin थिटा अपॉन g तसाच. सो ट्वाइस u स्क्वेअर sin थिटा cos थिटा sin थिटा cos थिटा म्हणजे ट्वाइस u स्क्वेअर sin थिटा cos थिटा अपॉन g. सो देयरफॉर r इज इक्वल टू u स्क्वेअर बाहेर घेतला, आतमध्ये काय राहणार बघा 2 sin थिटा cos थिटा अपॉन g. सो r इज इक्वल टू u स्क्वेअर ॲज इट इज 2 sin थिटा cos थिटा 2 sin थिटा cos थिटा म्हणजे sin 2 थिटा. हे बघा sin 2 थिटा अपॉन g. याला म्हटलं आपण इक्वेशन नंबर 7 असं म्हटलं. सो दिस मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स म्हणजे OQ हे जे मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ते ट्रॅव्हल करणार आहे. सो दिस मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्रोजेक्टाइल हे त्या असणाऱ्या प्रोजेक्टेड बॉडीकडून मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल केलं जाईल. किती? r is equal to u square sin 2 theta upon g. So this maximum horizontal distance traveled by the projectile is called horizontal range r. यालाच आपण काय म्हणणार आहे? हॉरिझॉन्टल रेंज r असं म्हणणार आहे. कुणाचं? त्या असणाऱ्या प्रोजेक्टाइल बॉडीचं. ओके, काय काय म्हटलं आपण बघा. द टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द पार्टिकल इन दिस टाइम t कॅन बी ऑप्टेन बाय युझिंग इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि ते इक्वेशन काय होतं? r इज इक्वल टू ux t. आता हॉरिझॉन्टल डिरेक्शनला असणारी त्याची जी किंमत आहे ती काय असेल सांगा? u cos थिटा. आणि टाईम ऑफ फ्लाईट जो असणार आहे तो काय असणार आहे सांगा? ट्वाइस टी नॉट. सो r इज इक्वल टू u cos थिटा तसंच आहे, 2 पण तसंच आहे. टी नॉटची किंमत काय आहे सांगा? u sin थिटा अपॉन g. ओके, सो r इज इक्वल टू 2 तसाच आहे. u cos थिटा म्हणजे ux आणि u sin थिटा म्हणजे uy अपॉन g. सो r इज इक्वल टू 2 इंटू u cos थिटा, uy म्हणजे u sin थिटा अपॉन g. सो 2 तसाच आहे. u स्क्वेअर काय होणार आहे? u स्क्वेअर sin थिटा इंटू cos थिटा अपॉन g. सो r इज इक्वल टू u स्क्वेअर मी बाहेर घेतला, आतमध्ये काय राहणार आहे? 2 sin थिटा इंटू cos थिटा अपॉन g. सो r इज इक्वल टू u स्क्वेअर आहे याचा 2 sin थिटा इंटू cos थिटा म्हणजे काय असतं? sin 2 थिटा अपॉन g. सो दिस इज द मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्रोजेक्टाइल. सो इट इज कॉल्ड द हॉरिझॉन्टल रेंज आर ऑफ दॅट प्रोजेक्टाइल. प्लस आपण काय म्हणणार आहे? त्याचं हॉरिझॉन्टल रेंज अशी म्हणणार आहे. ओके, ठीक आहे. मग आता पुढं आपल्याला आणि एक्सप्रेशन काय बघायचं आहे? तर मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज आता परत आपण त्याची फाइंड आउट करू. ओके, ते काय असणार आहे बघा. फॉर मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज, आता मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज थिटाची किंमत नुसार ठरणार आहे. थिटाची किंमत कमीत कमी 0 आहे आणि मॅक्झिमम किती असते? 1 असते. सो मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज फॉर्म्युला आपल्याला काय भेटलेला होता? r इज इक्वल टू u स्क्वेअर sin 2 थिटा अपॉन g. ओके, आता ह्या 2 थिटाची किंमत ही मॅक्झिमम काय असेल त्याच्यावर त्याची व्हॅल्यू ठरलेली असणार. सो sin 2 थिटा इज इक्वल टू 1 असणार आहे. सो देयरफॉर sin थिटाची किंमत किती असल्यानंतर 1 असणार आहे? तर त्याची किंमत किती असेल? 90 डिग्री. सो देयरफॉर वी कॅन राईट 2 थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे 2 थिटा बरोबर काय असणार आहे? 90 डिग्री असणार. म्हणजे sin 90 ची किंमत 1 असते. 90 म्हणजे 2 थिटा आहे. सो 2 थिटाची किंमत 90 डिग्री. सो थिटा इज इक्वल टू हा 90 ला आपण डिवाइड केला तर थिटा इज काय होणार सांगा? 45 डिग्री होणार आहे. सो मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स r इज इक्वल टू r मॅक्स. कधी? 2 थिटा इज इक्वल टू 90 असेल म्हणजे sin 2 थिटा बरोबर 1 घेतलं. सो r मॅक्स होईल तेव्हा. सो u स्क्वेअर sin 2 थिटाची किंमत 1 आहे रे बाबा, म्हणजे u स्क्वेअर अपॉन g. सो r इज इक्वल टू r मॅक्स इज इक्वल टू u स्क्वेअर अपॉन g. तेव्हा फॉर थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. प्रोजेक्टेड अँगल मिळाला, प्रोजेक्शनचा अँगल मिळाला की जेव्हा अँगल 45 डिग्री असणार आहे तेव्हा त्याचं मॅक्झिमम डिस्टन्स तो ट्रॅव्हल करणार आहे. प्रोजेक्ट बॉडी केली, ही जमीन आहे, जमिनीपासून बॉडी प्रोजेक्ट केलेली आहे तर तो मॅक्झिमम किती डिस्टन्स जाईल?
तर त्याचं असणारा प्रोजेक्टेड अँगल हा 45 डिग्री असला पाहिजे. मीन्स R is equal to R max, that is V0 upon G. So the maximum height H, आता त्याची वरची जी हाईट आपण म्हटलं ती म्हणजे त्याचा मॅक्झिमम पॉईंट आपण असं म्हटलं. So the maximum height H reached by the projectile, the maximum height H जो तो reach करणारा projectile is the distance traveled along the vertical y direction. ते म्हणजे vertical y direction चं काय असणार आहे, पर्टिक्युलर डिस्टन्स असणार आहे. सो इन टाइम टी नॉट, आणि त्याच्यासाठी किती वेळ लागतो तर टी नॉट इतका वेळ लागतो. किती वेळ येणार आहे टी नॉट. सो द मॅक्झिमम हाईट H reached by the projectile is the distance traveled along the vertical y direction in time t naught. So this can be calculated by equation number 4. ते आपण इक्वेशन नंबर 4 नुसार काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, काय काय बघितलं बघा. फॉर मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज तर R इज इक्वल टू आपण काय घेतलेलं होतं, इथं आलेलं sin 2 theta upon G. टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द पार्टिकल इन दिस टाइम t कॅन बी ऑब्टेन्ड बाय R इज इक्वल टू UXT. UX म्हणजे म्हटलं आपण U cos theta, T म्हणजे काय म्हटलेलं ट्वाइस T नॉट असं म्हटलेलं. सो R इज इक्वल टू U cos theta, 2 तसाच आहे. T नॉटची किंमत U sin theta upon J आहे. सो 2 आहे याचा. U cos theta म्हणजे UX आहे, U sin theta म्हणजे UI आहे अपॉन G आहे. सो R इज इक्वल टू ट्वाइस UX ची किंमत तिथं लिहिली U cos theta, UI ची किंमत पण लिहिली U sin theta upon G. सो 2 ॲज इट इज U इंटू U, U स्क्वेअर sin theta cos theta upon G. सो R इज इक्वल टू U स्क्वेअर बाहेर घेतलं, आतमध्ये काय राहणार 2 sin theta cos theta upon G. मात्र U स्क्वेअर 2 sin theta cos theta म्हणजे बाळांनो sin 2 theta असतो upon G. सो धिस मॅक्झिमम हॉरिझॉन्टल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्रोजेक्टाईल, जे काय प्रोजेक्टाईल ट्रॅव्हल करणार आहे, इज कॉल्ड हॉरिझॉन्टल रेंज ऑफ दॅट प्रोजेक्टाईल. आता बघा इक्वेशन काय भेटलं, R इज इक्वल टू U स्क्वेअर sin 2 theta upon G भेटलं. फॉर मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज पाहिजे असेल, फॉर मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज पाहिजे असेल तर sin 2 थीटाची किंमत किती असायला हवी, 1 असायला पाहिजे. सो देअरफॉर 2 थीटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल, म्हणजे sin 90ची किंमत 1 असते, म्हणजे 2 थीटा बरोबर 90 झाला. सो थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. हेन्स R दॅट इज मॅक्झिमम हॉरिझॉन्टल रेंज, R इज इक्वल टू R मॅक्स कधी U स्क्वेअर अपॉन G असताना. U स्क्वेअर sin 2 थीटाची किंमत 1 झाले, मग राहणार काय फक्त U स्क्वेअर राहणार अपॉन G कधी थीटा इज रूट काय असताना 45 डिग्री असताना. सो द मॅक्झिमम हाईट H रिच्ड बाय द प्रोजेक्टाईल हे काय इज द डिस्टन्स ट्रॅव्हल अलॉंग द व्हर्टिकल वाय डायरेक्शन इन टाइम टी नॉट. सो दिस कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन नंबर 4. आता हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो कसं, इक्वेशन नंबर 4चा वापर करून. सो अकॉर्डिंग टू इक्वेशन नंबर 4 काय झालं, H इज इक्वल टू UYT minus half GT square. S is equal to UT plus half AT square. S is equal to UT plus half AT square. तुम्हाला इथं प्लस तर मायनस दिसतं कारण की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी A, इथं काय आहे G, आणि जो अपोजिट टू द ग्राउंड आहे म्हणून मायनस G. टी ची किंमत टी नॉट घेतलेली आहे आणि व्हर्टिकल डायरेक्शन असल्यामुळे UY म्हणजेच काय U sin theta, H म्हणजेच डिस्प्लेसमेंट. सो H इज इक्वल टू U sin theta T नॉट मायनस हाफ G T नॉट स्क्वेअर. सो H इज इक्वल टू U sin theta ॲज इट इज. T नॉट ची किंमत मगाशी आपण बघितली U sin theta upon G मायनस हाफ G तसाच. T नॉट ची किंमत माहिती आहे आपल्याला U sin theta upon G, T नॉटचा स्क्वेअर आहे म्हणजे U sin theta upon G चा पण काय घेतला आपण स्क्वेअर घेतला. So H is equal to U into U square, sin into sin square theta upon G minus half आहे आता G आहे आता U square sin square, बघा स्क्वेअर आहे sin square आहे, U square sin square theta upon G square. हा G square आणि वरचा एक G कॅन्सल. आता हे U square sin square theta G मायनस हाफ U square sin square theta G, म्हणजे फुल मधून हाफ मायनस झालं, हाफ राहणार 1 मायनस हाफ हाफ.
सो बघा काय येणार आहे, हाफ यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी मायनस हाफ यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी, म्हणजेच काय राहणार फुल मायनस हाफ, हाफ म्हणजे 1 मायनस हाफ 1, सॉरी 1 मायनस हाफ हाफ राहणार. सो देअरफॉर यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन ट्वाइस जी, म्हणजे हाफ यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी. ते हाफ ते 2 जी ला मल्टिप्लाय केलं काय आणि इकडे बाहेर लिहिलं काय, छेदामध्येच बाहेर लिहिलं काय येतं. सो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी मायनस हाफ यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी, कारण की इथे जी ला जी कॅन्सल होतो, एकच जी राहतो छेदामध्ये. सो राहणार काय हाफ यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी, म्हणजेच यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन ट्वाइस जी. आता यू साइन थिटा म्हणजे यू वाय आणि यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच यू वायचा स्क्वेअर. So this is u square y upon twice g. Okay. So this is the expression for that is maximum height h. काय आलं u square y upon twice g. काय काय पहिलं आपण बघा, टोटल हॉरिझॉन्टल डिस्टन्स घेतलं त्याचं पार्टिकलचं टाइम t असताना, त्याच्यानुसार आपल्याला इक्वेशन नंबर 7 भेटलं. काय r is equal to u square sin 2 theta upon g. So this maximum horizontal distance traveled by the projectile is called horizontal range r of the projectile. आता मॅक्झिमम डिस्टन्स जर काढायचं असेल तर आपण साइन 2 थिटाची किंमत काय घेतली 90 डिग्री. सो थिटा इज काय आलं त्याचं आन्सर 45 डिग्री. सो r इज इक्वल टू r मॅक्स दॅट इज यू स्क्वेअर अपॉन जी, कधी फॉर थिटा इज इक्वल टू 45 डिग्री असेल तर. सो द मॅक्झिमम हाईट h reached by the projectile is the distance traveled along the vertical y direction in time t naught. मग हे जे आहे ते कसं कॅल्क्युलेट केलं आपण, तर याचा फॉर्म्युला h इज इक्वल टू यू साइन थिटा म्हणजे s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर म्हणजे यू साइन थिटा टी नॉट मायनस हाफ जी टी नॉट स्क्वेअर. यू साइन थिटा तसंच ठेवला, टी नॉटची किंमत काय आहे यू साइन थिटा अपॉन जी मायनस हाफ जी यू साइन थिटा अपॉन जी ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी मायनस हाफ जी इंटू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन जी स्क्वेअर आणि ते जी कॅन्सल म्हणजेच 1 मायनस हाफ म्हणजेच हाफ राहणार, म्हणजे यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन ट्वाइस जी. यू साइन थिटा म्हणजे यू वाय त्याचा स्क्वेअर आहे तो, सो यू वाय स्क्वेअर अपॉन ट्वाइस जी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम हाईट.